पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळू वाहतुकीबाबत माहिती मिळाल्यानं मौजे नारायण चिंचोली येथे तालुका पंढरपूर येथील पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदारांनी छापा टाकून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या पिकअपसह एक ब्रास वाळू जप्त केली असून त्याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच स्थानिक गुन्हे शाखा पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अवैध वाळू उपसा होत असलेल्या ठिकाणची बातमी काढून मौजे शेगाव दुमला तालुका पंढरपूर येथील जलाराम महाराज मठाच्या पाठीमागे मोकळ्या जागेत अवैधरित्या केलेल्या वाळूच्या साठ्यातून जेसीबीच्या सहाय्याने टिपरमध्ये वाळू वाहतूक करत असलेल्या ठिकाणी छापा टाकून एक जेसीबी, एक टिपर व पकडून 8 ब्रास वाळू जप्त करून पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, अर्जुन भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग, पोलीस निरीक्षक निंबाळकर, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर, पंढरपूर तालुका पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर बिराजी पारेकर, पांढरे, बांगर, स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण, क्षीरसागर, जगता, पंढरपूर तालुका पोलीस ठाणे यांनी केली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।